लावर आम्हाला अडचण होणार नाही, ते बोलता येते की नाही त्याची शंका घ्या. येऊ का? चला हो. तुम्ही थकले आहात का? तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल तर मला वाटतं 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. नसेल तर किती मिनिट बसायची तुमची मानसिकता आहे ती जर मला सांगितली तर मी तितक्या मिनिटात आटपून देईन. बरं, तुम्हाला झोप लागू देणार नाही याची काळजी मी घेईन. ठीक आहे. या जगातला पहिला मनोवैज्ञानिक महात्मा तथागत भगवान गौतम बुद्ध आणि या महात्मा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या संघराज्य आणि गणराज्य पद्धतीनं ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या शिवाजी महाराजांची समाधी प्रथमतः ज्यांनी शोधून काढली ते महात्मा फुले. आणि ज्या महात्मा फुल्यांना ज्यांनी आपला गुरु मानलं ते या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पेरियार स्वामी आणि अनेक विचारवंत की ज्या महामानवांनी तुमचं आमचं आयुष्य अतिशय सुंदर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला. आणि या अहोरात्र प्रयत्न करत असताना ज्यांनी तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणले त्या सर्व महामानवांना प्रथमतः मी त्रिवार वंदन करेन. आणि त्यासोबतच माता महामाया, ज्या माता महामायेनं सिद्धार्थ गौतमाला जन्माला घातलं, माता यशोधरा जिनं सिद्धार्थ गौतमाबरोबर संसार केला आणि त्याला सम्यक संबुद्धत्व प्राप्त व्हावं याच्यासाठी जिनं मोकळीक दिली ती माता यशोधरा. ज्या आईनं स्वराज्याचा संस्थापक जन्माला घातला ती मा जिजाऊ. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमाईने जन्म दिला आणि रमाईनं साथ दिली त्या महान माता. आणि ज्या सावित्रीबाई फुलेंनी तुम्हा आम्हाला शिकण्याची संधी प्राप्त करून दिली आणि प्रामुख्यानं आमची मुलींची संख्या जास्त आहे, त्या मुली या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्यांनी खूप खूप आभार मानले पाहिजेत सावित्रीबाई फुलेंचे की त्यांच्यामुळे आज त्या इथं बसलेल्या आहेत. अशा या महान मातांना सुद्धा मी या ठिकाणी त्रिवार वंदन करतो. आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या या 7 दिवसाच्या शिबिरामध्ये आपण सारेजण सहभागी झालेला आहात. आणि तुमचं काळजीवाहू सरकार, इथं मॅडम आहेत, सर आहेत, हे येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुम्हाला काय हवं काय नको याची काळजी करणार. मग तुम्हाला चहा जास्त गोड पाहिजे का त्याची पण चौकशी ते करतात. आणि तुम्हाला जेवण तिखट झालं, भाजी तिखट झाली का काय झालं त्याची पण चौकशी करतात.
आणि मग जेव्हा जेवणाची चौकशी करतात तेव्हा तुमच्या डोक्यात काय गेलं पाहिजे याचीही चौकशी ते करतात. आणि त्याच्यामुळे या बौद्धिक सत्रांचं आयोजन असतं. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात काय काय गेलं पाहिजे आणि तुमच्या डोक्यापर्यंत काय काय पोहोचलं पाहिजे याची व्यवस्था करणं आणि तुमच्या पोटात आणि ओठात काय आलं पाहिजे याचीही व्यवस्था करण्यासाठी म्हणून या बौद्धिक सत्रांचं आयोजन आणि नियोजन आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी आमच्या महिला कार्यक्रम अधिकारी आणि आमचे पुरुष कार्यक्रम अधिकारी या ठिकाणी पाठवले. पण त्याच्याही पुढे जाऊन हे माझ्याबरोबर आलेले सर म्हणजे त्यांना वाटलं चला आपल्याला NSSच्या शिबिराला जायचं आहे. डॉक्टर थोरातांना म्हटलं की आपल्याला NSSच्या शिबिराला जायचं आहे. मग ते म्हटले की चला मी येतो तुमच्याबरोबर. काय असतं माहिती आहे का, म्हणजे आत्ता डॉक्टर थोरात असतील किंवा आमचे सर असतील हे तरुण आहेत. जेव्हा ते माझ्या वयापर्यंत येतील म्हणजे माझं खूप जास्त वय झालं आहे असं समजू नका हां, पण जेव्हा ते माझ्या वयापर्यंत येतील तेव्हा अरे आम्ही या पोरांमध्ये थांबायला पाहिजे होतं का हा विचार आहे. आणि तेव्हा ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी नसतील. माणसाला तरुण ठेवण्याचं काम जर कोणतं शिबिर करत असेल तर ते राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर करतं असं आमचं ठाम मत आहे. आणि म्हणून या शिबिरामध्ये माणूस जर 7 दिवस राहिला तर तो वर्षभरासाठी तरुण राहतो. म्हणून त्यांनी दरवर्षी या 7 दिवसाचं शिबिर केलं पाहिजे. मग आम्ही काय करतो की आम्ही तरुण राहिलो पाहिजे याच्यासाठी काय करतो, आम्ही दरवर्षी कुठल्या तरी शिबिराला एक व्याख्यान देऊन येतो. म्हणजे मग वर्षभर तरुण राहण्याची संधी मिळते. ती तुमच्या निमित्ताने आम्हाला मिळाली. सरांनी आमंत्रित केलं आणि मी सरांना होकार दिला. इथपर्यंत यायची संधी मिळाली. तरुण पोरांशी महाविद्यालय म्हटलं की तरुण मुलांशी संवाद साधण्यातली मजा वेगळी असते. पण हे सगळं करत असताना इथं मी जेव्हा या पत्रिकेवरचे विषय वाचले ना तेव्हा पत्रिकेवरचे विषय वाचत असताना माझ्या लक्षात 2-3 गोष्टी आल्या की मी जेव्हा कार्यक्रम अधिकारी होतो तेव्हा असणारे विषय आणि आता एक 10-12 वर्षाचा 15 वर्षाचा काळ निघून गेला आणि आता असणारे विषय, हे विषय बदलत जातात. आणि हे विषय बदलतात म्हणजे काय तर काळानुरूप ज्या ज्या विषयांची आवश्यकता जगण्याला लागते, ज्या ज्या विषयांची आवश्यकता समाजाला लागते त्या त्या विषयांचा अंतर्भाव आपल्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांमध्ये केला जातो आणि तरुण मनापर्यंत तो विचार पोहोचवला. आणि म्हणूनच मला आजचा विषय सरांनी जेव्हा सांगितला तेव्हा मलाही जरा भीती वाटली तो विषय. कारण संविधानावर एकदम ताकदीनं बोलण्यासाठी आणि त्यातल्या त्यात तरुण पोरांसमोर बोलण्यासाठी जरा हिंमत करावी लागते. पण मी ती हिंमत केली. त्याचं कारण असं आहे की फार पूर्वी आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेला प्राध्यापक डॉक्टर विलास चव्हाण हे कार्यक्रम अधिकारी होते आणि ते कायम म्हणायचे की आम्ही कोणासाठी कार्यक्रम करतो आहोत तर आम्ही आमच्या समोर बसलेल्या तरुण मित्रांसाठी की ज्यांच्या रक्ताचा रंग लाल आहे, इतरांच्या रक्ताचा रंग काळा, हिरवा, पिवळा, निळा कसा असेल माहीत नाही, पण राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाचा आणि स्वयंसेविकेचा रक्ताचा रंग लाल आहे. आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या रक्ताचा रंग लाल आहे ते सारे पोरं इथं बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, त्यांच्यामध्ये ताकद आहे, त्यांच्यामध्ये नवं काहीतरी करण्याची जिद्द आहे. आणि म्हणून त्यांच्या पुढे काही वैचारिक विषयही आले पाहिजेत, ही आयोजकांची प्रमुख भूमिका आहे. आणि आज आपल्या सभोवतालची परिस्थिती जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा आपल्याला हेही लक्षात येईल, या विषयाच्या अनुषंगाने बोलताना हेही लक्षात येईल की इथले काही लोक आपल्याला घाबरवत आहे का? इथले काही लोक आपल्याला घाबरवत आहे का? इथली काही माणसं, इथल्या काही व्यवस्था ह्या आपल्याला आपल्या जगण्याच्या मूल्यांपासून वेगळीच मूल्य निर्धारित करायला निघाली आहेत का? आपल्याला हेही लक्षात येईल की मला एखादी गोष्ट करायची नाही आहे पण तरीही ती मला जबरदस्ती करण्यासाठी कोणी भाग पाडत आहे का? आणि मग ही खरी विचार प्रणाली होती का या देशाची? याच्यावर विचार करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी जमलो. आणि
हा विचार केल्यानंतर आपल्याला बऱ्याचदा लक्षात येईल की आपण संविधानाच्या बद्दल विचार करताना अनेकदा हा विचार करतो. मला एका कवीचं वाक्य खूप चांगलं, म्हणजे कवीच्या त्या 2-3 ओळी खूप चांगल्या आठवतात की बऱ्याचदा आपल्या आयुष्याचं असं होतं की हा वापरून गेला तो ठोकरून गेला, जो भेटला मला तो वांधा करून गेला. हा वापरून गेला तो ठोकरून गेला, जो भेटला मला तो वांधा करून गेला. मला वाटतं आमच्या आयुष्याची अशी गत होऊ नये याच्यासाठी आम्हाला काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याची माहिती करून घेताना आम्ही एका किचकट पद्धतीने सगळं समजून घेतो. म्हणजे जेव्हा जेव्हा संविधानाचा विषय येतो तेव्हा तेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की कलम क्रमांक 1 काय सांगेल, कलम क्रमांक 2 काय सांगेल आणि कलम क्रमांक 395 काय सांगेल. आणि मग ते सगळे कलम आमच्या डोक्यात राहतील का, आणि ते राहत नसतील तर मग ते डोक्यात कसे ठेवायचे, या सगळ्या याच्या भोवती आपण फिरतो. आणि मग आपल्याला संविधान समजून घेणं कठीण वाटायला लागतं. पण तेच संविधान आम्ही जर वेगळ्या पद्धतीने समजून घेतलं तर संविधान म्हणजे केवळ तत्वज्ञान आहे का, संविधान म्हणजे नुसता कायदा आहे का, संविधान म्हणजे काही मूल्यविचार आहे का, याच्या अंगाने जेव्हा आम्ही विचार करायला लागतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की संविधान हे केवळ तत्वज्ञान नव्हे, संविधान हा एक मूल्यविचार आहे. मग ते मूल्य आमच्यामध्ये प्रवर्धित होणं ही पहिली प्राथमिकता आहे. मग ती कायद्याने प्रवर्धित होईल का, ती कायद्याने प्रवर्धित होणार नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही बघा, आपण जेव्हा आयुष्य जगतो, मूल्यविचार आहे हा शब्द आपण स्वीकारला. आता आपण संविधानाला समजून घेण्यासाठी काय स्वीकारले की संविधान हे केवळ तत्वज्ञान नाही, तो केवळ कायदा नाही, पण तो एक मूल्यविचार आहे, इतकं स्वीकारलं आपण. मग मूल्यविचार आहे हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपल्याला 2-3 गोष्टींचा विचार करायला लागणार आहे की संविधान मला मूल्यविचार म्हणून जर समजून घ्यायचं असेल, किंवा एखादं तत्वज्ञान म्हणून समजून घ्यायचं असेल, किंवा कायदा म्हणून समजून घ्यायचं असेल, तर ते 3 पातळ्यांवर समजून घ्यावं लागेल. एक तर ते माझ्या वैयक्तिक पातळीवर समजून घ्यावं लागेल, एक ते सामाजिक पातळीवर समजून घ्यावं लागेल, आणि एक ते देश पातळीवर समजून घ्यावं लागेल. मग संविधान म्हणजे नेमकं काय, माझं वैयक्तिक पातळीवर मी संविधानाला कसा समजून घेऊ. एकदम साध्या साध्या गोष्टी, म्हणजे संविधानाची चौकट समजून घेताना खूप शब्दांच्या जंजाळात आणि कलमांच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जर असं म्हटलं की कुणी दारू पिऊन आलेला आपल्याला चालतो का, उत्तर यस आहे का नो आहे. संविधानाने काय तर तरतूद केली त्याची की दारू पिणे गुन्हा आहे, बरोबर आहे. कोणी चोरी केलेली चालते का, नाही चालत. मग संविधानाने कायद्यात तरतूद केली त्याची की जो कोणी चोरी करेल त्याला या कलमाखाली अटक करण्यात येईल. संविधान इतकं सोपं आहे, संविधानाला आम्ही कठीण करत चाललोय. आणि मग म्हणजे कायद्याची तरतूद केली. आता आणखी आपण जेव्हा मी म्हटलं की संविधान हे काही तत्वज्ञान म्हटलं की लोक लांब पडतात. तत्वज्ञान म्हटलं की लोक लांब पडतात, किंवा त्या गोड शब्दांना ऐकून घेतात, मात्र आचरणात काही येत नाही, त्याच्या वागण्या जगण्यात काही ते येत नाही. आणि कायदा म्हटला की तो मोडायचा कसा याची तरतूद केली जाते, त्याच्यातल्या पळवाटा शोधल्या जातात. पण जर त्याला मूल्यविचार म्हटलं तर त्याला मूल्यविचार जेव्हा म्हणतो तेव्हा माणूस ते स्वीकारतो, आणि की तो म्हणतो की दारू पिणं चूक आहे हे तो स्वीकारतो, त्याच्या आयुष्यात ते अंतर्भूत करतो, आणि मग तो इतरांना विरोध करायला लागतो. जोपर्यंत ती बाब तुम्हाला स्वतःला पटणार नाही तोपर्यंत ती इतरांना पटवून कशी सांगावी याचा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून जेव्हा केव्हा आम्ही सारं संविधान तुम्ही वाचायला बसलात ना, संविधानामध्ये संविधानाची मराठी प्रत घेतली, मराठीच्या प्राध्यापिका बसल्या आहेत, मी तुमची माफी मागतो, पण आम्हाला त्यातलं मराठी नाही कळत.
आम्हाला संविधानातलं मराठी जे आहे ते मराठी समजून घ्यायला म्हणजे त्याला मराठीचाच प्राध्यापक असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण संविधानामध्ये ज्या ज्या शब्दांचा उल्लेख केलेला आहे त्या त्या शब्दांचा अर्थ आम्हाला समजेलच का? कदाचित समजणार नाही. मग ते संविधान वारंवार वाचायला लागेल. पण संविधानाची उद्देशिका आम्हाला समजते, संविधानाची उद्देशिका आम्हाला समजते. आणि म्हणून संपूर्ण संविधान प्रत्येकालाच पाठ असलं पाहिजे किंवा त्याची कलमं पाठ असली पाहिजे असा काही महत्त्वाचा भाग नाही आहे. तो असला तर अतिशय उत्तम, म्हणजे तुम्हाला 4 लोकांना ते संविधान समजून सांगता येईल. पण ते नसलं माहिती म्हणून काय झालं, तुम्हाला संविधानाची उद्देशिका माहिती असेल तर संविधानाची सुरुवातच मुळात संविधानाच्या उद्देशिकेने होते. तो त्याचा आरसा आहे. आणि या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये काही मूल्य निर्धारित करण्याचं काम संविधानकर्त्यांनी केलेलं आहे. मग याच्यातले काही मूल्य जी आहेत त्या मूल्यांना कोणती मूल्य म्हणून महत्वाची मानली गेली? या संविधानामध्ये बंधुता नावाचं मूल्य टाकलं गेलं. आम्ही संविधानाची उद्देशिका जेव्हा वाचतो तेव्हा आम्ही भारताचे लोक इथून ती सुरुवात होते. ती काही तुमच्या माझ्यापासून सुरुवात होत नाही, ती काही कोणत्या एखाद्या देवाधर्माच्या नावाने सुरुवात होत नाही, ती कोणत्या एका जातीपंथाच्या नावाने सुरुवात होत नाही. तर ती आम्ही भारताचे लोक या इथून सुरुवात होते. आणि तिचा शेवट काय होतो उद्देशिकेचा? ती भारताचं संविधान कोणाला समर्पित केलं? कोणाला देवाला समर्पित केलं नाही, कोणत्या धर्माला समर्पित केलं नाही, कोण्या प्रेषिताला समर्पित केलं नाही, तर ते स्वतःप्रत समर्पित केलं. म्हणजे भारतीय नागरिकाला स्वतःप्रत समर्पित करून त्याला अंगीकृत केलं. आणि म्हणून त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि या उद्देशिकेमध्ये बंधुता नावाचं मूल्य जे टाकलं गेलं, ते बंधुता नावाचं मूल्य म्हणजे बंधुभाव निर्माण करणे. बंधुभाव म्हणजे मग त्याच्यात भगिनी भावाचा अभाव आहे का? बंधुभावातच ते कन्सिडर आहे की त्याच्यात तो भगिनी भाव पण आहे. मग ती बंधुता का आणली गेली याचा विचार केला की बंधुता हे मूल्य त्याच्यामध्ये का आणलं गेलं काय पाहिजे, का आणलं गेलं? तर भावा बहिणीचं नातं जे आहे की नाही त्याला एक वेगळं टच आहे, त्याला धार्मिक टच पण आहे, त्याला पारंपरिक टच पण आहे. आणि हा टच असल्यामुळे त्या नात्याची प्युरिटी तिथं आल्यामुळे ते नातं काही नुसतं भाऊबीजेपुरतं मर्यादित नाही आहे. ते नातं नुसतं भाऊबीजेपुरतं मर्यादित नाही आहे. तर या नात्याचा अर्थ असा आहे की आम्ही एकमेकांना समजून घेणार आहोत, एकमेकांचं रक्षण करणार आहोत, एकमेकांची काळजी घेणार आहोत. तेव्हा ते भावा बहिणीचं नातं खऱ्या अर्थानं हे होतं. म्हणजे तुम्ही भाऊ बहीण म्हणून आता जगतच आहात, पण आम्हाला आमच्या आजूबाजूच्या लोकांशी बंधुभाव निर्माण करता आला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून बंधुता हे तत्वज्ञान त्याच्यामध्ये, बंधुता हा मूल्यविचार त्याच्यामध्ये आला तत्वज्ञान म्हणण्यापेक्षा. आणि मग हा मूल्यविचार आल्यामुळे काय झालं की याला थोडंसं मी म्हटलं ना, धर्म म्हणजे कर्तव्य आणि कर्तव्य म्हणजे धर्म, आणि धर्माच्या कडे जोडला गेला माणूस की तो पावित्र्याकडे जोडला जातो. हे पुण्यकर्म, हे पापकर्म अशा आशयाने जोडला जातो. आणि मग तो तशा आशयाने जेव्हा जोडला जातो तेव्हा या सगळ्यांचा संबंध पापपुण्याशी निगडीत आहे असा लावला जातो, तेव्हा मग माणूस पापकर्म करायला घाबरतो. म्हणजे चोरी करायला घाबरतो, दारू प्यायला घाबरतो, खोटं बोलायला घाबरतो, व्यभिचार करायला घाबरतो. आणि मग हा मूल्य विचार धर्माशी निगडीत असणारा, पापपुण्याशी जोडला जाणारा, मग ते मूल्य म्हणून संविधानामध्ये अंतर्भूत होतो. आणि म्हणून तो मूल्य विचार आहे. या संविधानाची उद्देशिका जेव्हा तयार केली गेली आणि संविधानाचा विचार जेव्हा आला तेव्हा पंडित नेहरूंसमोर जी उद्देशिका ठेवण्यात आली होती त्या उद्देशिकेमध्ये बंधुता या मूल्य विचाराचा अंतर्भाव केला नव्हता. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये साऱ्यांच्या ते लक्षात आणून दिलं
की याच्यामध्ये बंधुता नावाचा मूल्यविचार नसेल तर इतर मूल्यांची जी ताकद आहे ती कमी होईल, आणि म्हणून बंधुता हा मूल्यविचार त्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये म्हणजे त्याच्या गाभाभागामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे, आणि त्याच्यावरच या संविधानाची ताकद अवलंबून असणार आहे. आणि म्हणून बंधुता हे मूल्य टाकलं गेलं. बंधुते अगोदरच उद्देशिकेमध्ये सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय सर्वांना दिला जाईल असं म्हटलं. आम्हाला हा प्रश्न पडत नाही का की आम्हाला आज जो सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाची आम्ही जी जो विचार आम्हाला संविधानानं दिला तो आहे का आज अस्तित्वात? आहे का आज अस्तित्वात? नसेल तर त्याच्यासाठी आम्ही किती लोक भांडतो आहोत? आम्ही जर त्याच्यासाठी भांडत नसू तर मग आपल्याला माझ्या पहिल्या या वाक्याकडे यावं लागेल की आम्ही संविधानाला तत्वज्ञान म्हणून स्वीकारलं, आम्ही अजूनही संविधानाला मूल्यविचार म्हणून स्वीकारत नाही. संविधान हे तत्व नुसता कायदा म्हणून पण स्वीकारणं संविधानाला उचित नाही, तर त्याला मूल्यविचार म्हणून स्वीकारावं लागेल. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आम्हाला अजूनही सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायापासून वंचित राहावं लागतं. त्याचं एकमेव कारण हे आहे की आम्ही अजूनही संविधानाला मूल्यविचार म्हणून स्वीकारलं नाही, आणि आम्ही जोपर्यंत त्याला मूल्यविचार म्हणून स्वीकारणार नाही तोपर्यंत तो आमच्या आचरणाचा भाग होणार नाही. मात्र तो आमच्या कशाचा भाग होईल की आमचं संविधान लय भारी आहे, आमचं संविधान खूप छान आहे, आमच्या संविधानामध्ये केलेल्या तरतुदी अतिशय उत्तम आहेत, पण त्या मला माहिती नाही. त्या मला माहिती असल्या पाहिजेत, त्याच्याप्रमाणे मी जगलो पाहिजे, त्याच्याप्रमाणे मी वागलो पाहिजे, आणि त्याच्याप्रमाणे जे कोणी जगत नसतील, वागत नसतील त्यांना मी विरोध केला पाहिजे, आणि त्याप्रमाणे जगण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरला पाहिजे. ही प्रमुख भूमिका आमची असली पाहिजे. याबरोबरीनंच याच उद्देशिकेमध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि हे स्वातंत्र्य देताना या उद्देशिकेमध्ये आम्हाला समतेविषयी सुद्धा दर्जाची आणि संधीची समानता ही पण दिलेली आहे. आणि याच्याबरोबरच ही उद्देशिका म्हणते की व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता कशी अबाधित राहील याच्या संदर्भातला सगळा विचार याच्यामध्ये दिला. आम्ही करतो का तसं? आम्ही करत नाही तसं. म्हणजे आम्ही संविधान जगतो का हा प्रश्न आहे. आम्ही उगाचच लोकांना कंटाळवाण्या पद्धतीने काय म्हणतो की अरे काय खरं नाही, म्हणजे साळवे सरांना ऐकून घ्यायचं आहे का, आता काय ते बोलवलेलं आहे सरांनी आणि आपल्याला पर्याय नाही, 5 वाजेपर्यंत थांबायचं आहे, मग नाईलाज आहे. मग ते काय संविधानावर बोलले काय आणि आणखी कशावर बोलले काय, काय फरक पडतो? जोपर्यंत आमच्यामध्ये हा विचार असेल ना तोपर्यंत आमच्या पुढे कितीही ताकदीचा विचार मांडला गेला किंवा कितीही हलका विचार मांडला गेला त्याचा काही परिणामच नाही, त्याचा काही परिणामच. जोपर्यंत तो विचार आमच्या हृदयापर्यंत, आमच्या मनाच्या खोल गाभाऱ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तो विचार तुमच्या जगण्यात येणार नाही. आणि तो विचार तुमच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचायला, मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचायला, त्या विचाराप्रत जगणं जेव्हा तुम्हाला जमेल ना तेव्हाच ते करता येईल. आणि म्हणून मग आपल्याला याही गोष्टींचा विचार करायला लागेल की या मूल्यांचा विचार जेव्हा या ठिकाणी आपण करतो तेव्हा सगळ्यात पहिलं जे अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना याचं स्वातंत्र्य आपण जिथं म्हणतो तिथं आपण खरंच कोणाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देतो का? आम्ही 4 चौघात गप्पा मारतो आणि आमच्या एखाद्या मैत्रिणीने जर एखादा विषय मांडायचा प्रयत्न केला तर आमच्या उरलेल्या 4 मैत्रिणी तिला म्हणतात गप बस, तुला काही कळत नाही. अरे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? तुम्हाला असं वाटलं की आत्ता पेपरमध्ये साळवे सरांच्या विरोधामध्ये मोठा लेख लिहायचा आहे, हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे, पण तुम्ही मोदींविरुद्ध लिहू शकता का? मग अजून कुठे अभिव्यक्ती आहे आम्हाला? मी मोदींचं नाव पुण्यात घेतलं खरं म्हणजे कोणाचं नाव घेऊ नये,
म्हणजे मला हे स्वातंत्र्य जे आहे की नाही ते प्रत्येकाच्या बाबतीत असलं पाहिजे. मला हिच्याबद्दल चांगलं लिहिता आलं पाहिजे आणि हिच्या उणिवा दाखवता आल्या पाहिजे. मला त्याच्याबद्दल चांगलं लिहिता आलं पाहिजे, त्याच्या उणिवा दाखवता, तेव्हा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. आणि म्हणून मग अभिव्यक्ती असेल, श्रद्धा असेल, उपासना असेल, बऱ्याचदा असं होतं की आता मी जय श्रीराम का नारा हम सबने लगाया है, काही चुकीचं आहे का? 100% नाही. आम्हाला श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि पुन्हा अशी चळवळ उभी राहिली तर देशव्यापी चळवळ की सगळ्या लोकांनी आता या दिवशी इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी नमाज पढायचा आहे. चुकीचं आहे का? 100% नाही. कारण श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे. जसं आम्ही श्रीराम भक्तीला ते स्वातंत्र्य वापरतो तसं ते स्वातंत्र्य इकडेही वापरायला लागेल. कारण ते घटनेनं तुम्हाला दिलेलं आहे, संविधानानं तुम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून मग याच्यावर अनेक गोष्टींच्या बाबतीत बोलता येईल की तुम्ही अमुक आहात म्हणून तुम्ही हे काम केलं पाहिजे, तुम्ही तमुक आहात म्हणून तुम्ही ते काम केलं पाहिजे, हे बंधन घालता येणार नाही. तुम्ही इथंच गेलं पाहिजे का तिथंच गेलं पाहिजे, हे बंधन घालता येणार नाही. म्हणजे तुमच्या स्वातंत्र्यावरती गदा असेल. आणि म्हणून आम्हाला या पद्धतीचं म्हणजे विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे. आणि अनेकदा या संविधानाच्या तत्वांवर बोलताना आम्हाला आमच्या परंपरेवर सुद्धा हल्ला करावा लागतो. ती करण्याची ताकद आमच्यामध्ये आली पाहिजे असं मला वाटतं. आणि मग परंपरा कोणत्याही असतील, त्या यांच्यात आहेत का त्यांच्यात आहेत, या वादात आणि या प्रश्नात पडू नये. पण ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत, ज्या बरोबर आहेत त्या बरोबर आहेत, ज्या आजही म्हणजे काल कदाचित बरोबर असतील पण आज चुकीच्या आहेत. संविधान स्वीकारतं की जर तुम्हाला घटना दुरुस्ती करायची असेल आणि काही बदलून घ्यायचं असेल तर तुम्हाला मुभा आहे. मग ती घटना दुरुस्ती आम्हाला आमच्या परंपरेमध्ये पण करता आली पाहिजे. आणि मग काल जर आम्ही ते गाडगे बाबा म्हणतात तसं जर म्हटलं की नुसतंच पाणी इथून टाकलं की देवाला जातं असं म्हटलं किंवा शेताला जातं असं म्हटलं, आम्हाला खोटं वाटायला लागलं आणि ते आज सोडून दिलं पाहिजे. मग तरी बी आज आम्ही अजून तांब्यामधून पाणी टाकतच असतो तुळशी पुढे, तर ते कठीण आहे. कठीण आहे. म्हणजे तुळशीला पाणी द्यायचं असेल तर ते बरोबर आहे, ते तुळशीला पाणी द्यायचं असेल तर ते बरोबर आहे. पण ती सूर्याची आराधना असेल तर सूर्यापर्यंत कसं पाणी पोहोचवा? प्रश्न निर्माण झाले पाहिजे. आम्हाला प्रश्न जेव्हा निर्माण होतील तेव्हा हे सगळं समजायला लागेल. आणि म्हणून आपल्याला त्या दिशेनेही प्रवास करणं खूप गरजेचं आहे. आणखी आपल्याला स्वातंत्र्यावर म्हणजे याच्या प्रत्येक मूल्यावर आपल्याला एक वेगळं बोलता येईल. मी याच्यावर कॉमन का बोलतोय त्याचं कारण सांगतो. तुम्ही AC रूममध्ये बसलात का? तुम्ही AC रूममध्ये बसलात का? कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की मला जे ऐकून घ्यायचं आहे आणि मला जे तुमच्यापर्यंत टाकायचं आहे त्याच्यासाठीचं वातावरणही तितकं स्ट्रॉंग लागतं. त्याच्यामुळे कलमांमध्ये बोलायचं असेल की मला कलम क्रमांक 14ने हे स्वातंत्र्य दिलं, मला कलम क्रमांक 19ने हे स्वातंत्र्य दिलं आणि मी 302 प्रमाणे हा गुन्हा दाखल करू शकतो, मी 327 प्रमाणे हा डझंट मॅटर. तो गुन्हा होणार नाही याचा मूल्य विचार तुमच्यापर्यंत पोहोचणं तो महत्त्वाचा भाग आहे. आणि मला वाटतं तो मूल्य विचार पोहोचवण्याचं काम या ठिकाणी जर माझ्याकडनं झालं तर ते अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे स्वातंत्र्य आणि समानता या मूल्यांना सुद्धा आपल्या संविधानामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्य मग ते प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य असेल, ते बोलण्यापासून, चालण्यापासून, वागण्यापासून, विचार व्यक्त करण्यापासून, लिखाण करण्यापासून सगळ्याच बाबींचं स्वातंत्र्य असेल. काही गोष्टी अशा आहेत आणखी की ज्याच्यामध्ये हे सगळं करत असताना
या संविधानाच्या सगळ्या गोष्टींना मूल्यविचाराचं अधिष्ठान केव्हा प्राप्त होतं किंवा तो मूल्यविचार केव्हा तयार होतो हे सांगताना मी तुम्हाला सांगितलं की त्याला थोडीशी धर्माची झालर लागली ना, की धर्माची झालर लागली की त्याला पाप पुण्याची झालर लागते, आणि पाप पुण्याची झालर लागली की माणूस पाप करायला घाबरतो. आता अशी लोकांना ती पण भीती उरली नाही, पण तरी अजून 80-90% लोकांना ती भीती आहे. म्हणून ते त्याच्या पल्याळ आहे, म्हणजे हा समाज व्यवस्थित चालू आहे, त्याच्यातल्या 10-20% लोकांना ती भीती राहिली नाही, म्हणून ते सगळं सुरू आहे. आणि मला वाटतं या सगळ्या अनुषंगानं आपण संपूर्ण संविधान केव्हा वाचाल, केव्हा बघाल, त्याचा कीस केव्हा पाडाल. कदाचित तुमच्यातले काही राज्यशास्त्राचे विद्यार्थी असतील तर ते राज्यशास्त्राचे विद्यार्थी अतिशय सखोल त्याचा अभ्यास करतील. काही रसायनशास्त्राचे असतील, काही फिजिक्सचे असतील तर त्यांचा याच्याशी संबंध येणार नाही असं आपण म्हणतो. पण आमच्या रोजच्या जगण्यात आम्ही जेव्हा भाजी घ्यायला जातो, आम्ही जेव्हा गाडी चालवतो, आम्ही जेव्हा एकमेकांशी संवाद साधतो, आम्ही जेव्हा एकमेकांचे विचार ऐकून घेतो, आम्ही एकमेकांशी भांडतो, आमच्या गल्लीत भांडण असेल किंवा आमच्या कॉलेजमधलं भांडण असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये संविधान येतो हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण भांडणामध्ये भांडण बिना शिव्यांनी भांडण होतं का? मग बिना शिव्यांनी जर भांडण होत नसेल तर प्रत्येक भांडणाची केस पोलीस स्टेशनला का जात? म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये काही शब्दांना आम्ही मान्यता देऊन टाकलेली आहे आणि काही शब्दांना मान्यता दिलेली नाही. जे जे मान्यता दिलेले शब्द नाहीत ते जेव्हा जेव्हा भांडणामध्ये वापरले जातात तेव्हा तेव्हा केस पोलीस स्टेशनपर्यंत जाते. आणि जेव्हा जेव्हा मान्यता दिलेले शब्द वापरले जातात तेव्हा तेव्हा ते सहज विसरले जातात. आणि म्हणून मी वारंवार त्या मुद्द्यावर येतो आहे की याला तत्वज्ञान म्हणून पाहू नका. तत्वज्ञान म्हणून पाहिलं की आम्हाला खूप लोकांनी तत्वज्ञान शिकवलेलं आहे, आम्ही त्या तत्वज्ञानाप्रमाणे वागत नाही, त्याच्यामुळे ते बाजूला पडतं. कायदा म्हटला की मी तुम्हाला सांगितलं की कायद्यातल्या पळवाटा शोधल्या जातात आणि मग त्याच्यातले लूपहोल्स शोधून कायदा कसा मोडता येईल याची तरतूद केली जाते. त्याच्यामुळे संविधान कायद्यामध्ये पण मोडत नाही फारसं, संविधान तत्वज्ञानामध्ये पण मोडत नाही, पण संविधान मूल्य विचारांमध्ये मोडतं. ते विचार, ते मूल्य तुमच्या आमच्यामध्ये रुजू देत आणि ती रुजली की मग त्याच्याप्रमाणे आम्हाला जगू देत. आणि मग तसं जगायला आलं, सगळेच त्या मूल्यविचारांनी जगायला लागले की संपलं, प्रत्येकाने संविधान अंगीकारला असा त्याचा अर्थ होईल. मला वाटतं त्या मूल्यविचारांचा स्वीकार करूया, त्या तत्वज्ञानाचा अंगीकार करूया आणि एका नव्या आणि अतिशय सुंदर अशा भारताची स्वप्न आपल्याला पाहायला हरकत नाही. आणि म्हणून एक कवी असं म्हणतो की या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे परी उंबरठ्यावर भक्ती. मला वाटतं ती उंबरठ्यावरची भक्ती तुमची तुमच्या महाविद्यालयाच्या प्रती, या देशाच्या प्रती, तुमच्या गावाच्या प्रती, तुमच्या कुटुंबाच्या प्रती, तुमच्या स्वतःच्या प्रती असणं खूप महत्त्वाचं आहे, खूप आवश्यक आहे. या अनुषंगानं आपण सारेजण प्रयत्नशील असाल. दिवसभरामध्ये तुम्हाला सारेच जण ऐकवण्याचाच प्रयत्न करत असतील. कधी कधी मला वाटतं तुमचंही ऐकून घेतलं पाहिजे. तर आपण थोडासा वेगळा संवाद या नंतर करूयात. मला असं वाटतं की तुमच्यापैकी 2-4 लोकांनी संविधान वाचलं आहे की नाही ते सोडून द्या. तुम्ही इथं बसले ना, तुम्हाला इथं बसल्या बसल्या संविधान काय समजलं ते सांगा. तुम्ही वाचलं की नाही ते सोडून. मग मी बऱ्याचदा आमच्या बऱ्याचदा मी वर्गात काय करतो
की जस्ट यू राईट अ नेम ऑफ द चॅप्टर. मग त्या चॅप्टरच्याच नावामध्ये, मी केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे, त्याच्यामुळे मला बऱ्याचदा ते केमिस्ट्रीचं लिहिलं की सॉल्व्हंट सोल्युशन ॲसिड्स अँड बेसेस. काय असेल या चॅप्टरमध्ये? वाचलं का आपण ते चॅप्टर? लिहिलं त्याचं नाव. मग काय असेल या चॅप्टरमध्ये? सांगा बरं काय असेल? सॉल्व्हंट सोल्युशन ॲसिड. सॉल्व्हंट असतील, सोल्युशन्स असतील, काही ॲसिड्स असतील, काही बेसेस असतील. हा, फार फार तर त्यांच्या काय म्हणतो त्याला आपण, नाही नाही खूप जास्त डोक्यावरचं जातं. हां, खूप खूप झालं तर त्यांच्या डेफिनेशन्स असतील की कशाला ॲसिड म्हणायचं, कशाला बेस म्हणायचं. बरोबर आहे, असं असेल ना? मग तुम्ही आता सगळे केमिस्ट्रीचे पोरं आहेत का? तुम्हाला काय माहिती? मग इतकं सोपं आहे. पहिल्यांदा मला संविधान हा प्रश्न पडला ना, मग काय काय असू शकतं संविधान म्हणजे? आपण जरा मांडून पाहूया त्याला. म्हणजे संविधानामध्ये चूक काय ना बरोबर काय, लिहा एका कागदावर. तेच असेल संविधानामध्ये. तुम्हाला म्हणजे समाजाला गृहीत धरून निर्माण केले गेलेले कायदे म्हणजे संविधान आहे. मग तुम्ही म्हणजे समाजापासून वेगळे आहात का? मग तुम्हाला जे चुकीचं वाटतं ते संविधानाला पण चुकीचं वाटतं. तुम्हाला जे बरोबर वाटतं, असं नका म्हणू, नाही तर चोराला चोरी करणं पण बरोबर आहे. पण मी जनमताचा आधार घेऊन सांगतो की जी गोष्ट तुमच्या अंतर्मनाला योग्य आणि बरोबर वाटते, मला वाटतं ती गोष्ट संविधानामध्ये अंतर्भूत असते. तुमच्या जगण्याच्या कायद्यामध्ये तिचा अंतर्भाव असतो. आणि जेव्हा जेव्हा तिचा जगण्याच्या कायद्यामध्ये अंतर्भाव असतो आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्या जगण्याच्या कायद्याने जीवन जगतात, तेव्हा तेव्हा तुम्ही संविधान अनुभवतात. त्याच्यासाठी काही वेगळं संविधान वाचण्याची आवश्यकता मला वाटत नाही. पण तरीही हे वरवरचं संविधान, खोलवरचं संविधान तुम्हाला कलमांमधूनच समजेल. त्याच्यासाठी तुम्हाला कलमच वाचायला लागेल. आणि संविधानकर्त्यानं किती खोलवर त्याचा अभ्यास केला आहे ते समजून घेण्यासाठी तुम्ही संविधान वाचलं पाहिजे. आणि तुम्ही संविधान कशासाठी वाचलं पाहिजे? की उगाच तुम्हाला कोणीतरी दाबून मारतं आहे, त्याला हे सांगता आलं पाहिजे की तुला ही मुभा संविधानानं दिलीच नाही, त्याच्यामुळे मी पण देऊ शकत नाही. हे सांगणं म्हणजे संविधान जगणं आहे. तर ती जगण्याची उर्मी तुमच्यात येऊ, इतकीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. बोदवड महाविद्यालयाने आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा सन्मान केला. तुम्ही सर्वांनी कोणत्या का परिस्थितीत होईना, म्हणजे तुमच्यातले एकानंही आंदोलन केलं नाही. करायला पाहिजे होतं खरं म्हणजे, कारण जबरदस्तीनं आम्ही तुम्हाला काहीतरी ऐकवत होतो. पण तुम्ही ते ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे, महाविद्यालयाचे, या ठिकाणी आमचे सावदेकर सर आहेत, मॅडम आहेत, यांचे मी या ठिकाणी मनस्वी खूप खूप त्यांचे धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो ईश्वर माळे.